गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. हा रुमाल मी काल केलेला आहे. याचा व्हिडिओ नाही काढलेला आहे. थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करते. इथे स्टार्टिंगला 16 खांब घेतलेले, मध्ये 6 साखळीचा गोल, 6 16 खांब आणि त्याच्यानंतर 3 साखळी, 3 खांब 1 साखळी, 3 खांब 1 साखळी असं घेतले आणि पुढे घेताना 3 खांब 3 साखळी असं घेतले आणि पुढे परत मग 6 खांब 2 साखळी असं घेतलेलं आहे आणि पुढे 3 साखळी 3 खांब आणि नंतर मग फक्त इथे काय केलेलं आहे की एका ठिकाणी 3 खांब 3 म्हणजे एकाच गॅपमधून 3 खांब केलेत आणि मग 3 साखळी करून त्याच गॅपमधून 3 खांब केले, म्हणजे इथे कॉर्नर तयार झाला. तर हे पंचकोनी रुमाल तयार झालेला आहे हा. तर असे जिथे कॉर्नर येतात तिथे तसं करायचं आहे. 3-3 खांब आणि मध्ये 3 साखळ्या आणि बाकी इथे पूर्ण सिंगल सिंगल खांब येणार फक्त. तर हा असा रुमाल तयार झालेला आहे. आपण पाहूया आता नवीन रुमाल. आता लोकर मी घेतलेले आहे हा जांभळा कलर आणि पिंक कलर. तर आता आपण पाहूया. दोरा बोटाला गुंडाळून घ्या. गोल करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 साखळी मी केलेल्या आहेत. पहिल्या साखळीतून घेते आणि हा असा मी गोल तयार केलेला आहे. तर सिंपल गोल जरी तुम्ही केला तरी चालेल. मी अशा प्रकारे करते. तर आता आपण याच्यातून खांब घेऊयात. किती खांब होतात पहा. 1 2 चॅनेलवर नवीन असाल तर भारतीय पारंपरिक रुमाल या चॅनेलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. तर हे पण 16 खांब झालेले आहेत. मध्ये 8 साखळीचा गोल केलेला आहे. आता इथे स्लिप स्टिच करूया आपण. असा गोल तयार झालेला आहे. आता पुढे पाहूया आपण. दुसरा राऊंड घेतो. तर याच्यात मी कसं केलेलं आहे की सुरुवातीला आपले 3 साखळी घेतले, नंतर 3 खांब 1 साखळी, 3 खांब 1 साखळी अशी डिझाईन घेतलेली आहे. पहा आता हे 3 खांब केले, 1 साखळी, 3 1
खांब झाले, एक साखळी. जर गोळा होत असेल तर एक साखळी खालची सोडून पुढच्या साखळीतून घ्यायची. 1 2 3 3 खांब, एक साखळी. एक खांब झाला, दुसरा खांब आणि तिसरा. एक साखळी, ते 3 खांब, 1 2 आणि 3. आता इथे स्लिप स्टिच करून घेऊ. आपण धागा चेंज करून घेऊ. आता कलर चेंज करूया. आता पहा, असा गोल तयार झालेला आहे. कोणता गुलाबी चमकीची लोकर मी घेतलेली आहे. सुरुवातीला असं गोल करून बोटाला गुंडाळून घ्यायचं आधी. हे इथे पकडायचे आणि ते जिथून आपण आत्ता बंद केलं तिथेच मागे ते लावायची लोकर. या साखळीतून काढून ही अशी साखळी घ्यायची आणि लगेच साखळी तयार करायची. इथे 2 आणि 3 साखळी. आपण नवीन राऊंड चालू करताना 3 साखळी घेतोच. आता 3 साखळी घेतल्यानंतर आपण नवीन डिझाईन पाहूया. आता इथे सिंगल खांब घेत आहे मी. प्रत्येक साखळीमधून एक एक सिंगल खांब घेत आहे. असाच हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. फक्त सिंगल खांब घेत जायचे तिथेपर्यंत. इथे पहा, आता मी इथे कंटिन्युअसली गुलाबी कलरचे खांब घेतलेले. त्यानंतर मी 2 खांब, एक साखळी, त्यानंतर 3 खांब, एक साखळी आणि त्यानंतर जसं मी मगाशी एक रुमाल दाखवला त्याप्रमाणे मी इथे कसं केलेलं आहे की 3 खांब, एक साखळी. पण हे किती करायचे? 1 2 3 4 करायचे आहेत. 4 झाल्यानंतर आपण मग काय करायचे? 4 5. आता हे जसं पुढे जाईल तसे ते वाढत जाणार. मग हे मी या ठिकाणी कसं केलेलं आहे की इथे 1 2 3 4 हे 4 4चे 3 3 खांब आणि एक एक साखळ्याचं केलं आहे. त्याच्यामध्ये 3 खांब, एक साखळी, 3 खांब असे हे एकाच ह्याच्यातून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण तसं पाहूया. आता इथे ही एक साखळी 3 खांबानंतरची आणि मग हे जो मधला भाग आहे या 6 खांबांमधला भाग आहे. इथून 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 तर आता हे 3 खांब झाले की एक साखळी करून परत तिथूनच आपण 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. तर हा कॉर्नर झालेला आहे. त्यानंतर आपण इथे एक साखळी घ्यायची आणि परत कंटिन्युअसली 3 खांब, एक साखळी हे करत जायचे गॅपमध्ये.
1 2 3 3 खांब झाले, एक साखळी. परत गॅपमधून 3 खांब, 1 2 3 खांब आणि एक साखळी. तर आता हा चौकोन तयार होत आहे. आपल्याला हा चौकोनी रुमाल करायचा आहे. 1 2 3 एक साखळी, 3 खांब आणि एक साखळी. इथे देखील 3 खांब. जसे राऊंड वाढत जातील तसे मधले जे 3 खांब एक साखळी ते वाढत जाणार आणि 4 कोण आहेत ते 4च राहणार आहे. ते पण 3 खांब, 1 2 3 खांब झाले की एक साखळी. आणि आता या 6 मधून आपण इथे 3 खांब, 1 साखळी. परत तिथूनच 3 खांब, 1 2 आणि 3. हे 3 झाले, एक साखळी. आणि इथे आता 3 खांब, 1 2 आणि 3. ते स्लिप स्टिच करायचे आहे. तर इथे हा चौकोन तयार होत आहे आपला. हे हा धागा कट करून घेऊ. आता पुढे कंटिन्यू करूया. हीच डिझाईन पुढे कंटिन्यू करायची आहे. फक्त काय चेंज होणार आहे की आपले जे 3-3चे खांब आहेत ते वाढणार आहे. सुरुवातीला आपण 1 2 3 साखळी घेतली आणि या गॅपमधून 3 खांब, 1 2 3 खांब झाले, एक साखळी. परत पुढच्या गॅपमधून 3 खांब, 3. परत एक साखळी, परत 3 खांब, एक साखळी, 3 खांब, आणि आता इथे कॉर्नर आलेला आहे. तर हे एक साखळी घेऊन या 6च्या मधून 3 खांब घ्यायचे आहेत. नंतर एक साखळी आणि परत तिथूनच आपण 3 खांब घ्यायचे. फक्त जिथे जिथे कॉर्नर येतोय आपला तिथे फक्त हे असं करायचं आहे की तिथे 6 खांब येणार, तर 3 खांबानंतर एक साखळी असा कॉर्नर आपला तयार होतो. तर आता पुढे परत आपण एक साखळी 3 खांब, एक साखळी 3 खांब असंच करत राहायचं आहे. फक्त कॉर्नरला गेल्यानंतर एका ठिकाणी 6 खांब येणार आणि 3 खांबांच्या मध्ये एक साखळी येणार. एवढं लक्षात ठेवलं की हा रुमाल खूप सोपा पडेल तुम्हाला करायला.
आता हे मी 3 खांब आणि 1 साखळी अशी घेत आहे. आता पहा, हा असा कॉर्नर इथे तयार झालेला आहे. तर इथून आपण आता हे परत इथे 3 साखळी 1 खांब इथेपर्यंत, परत इथे 6 खांब येणार, मध्ये 1 साखळी येऊन परत इथे खांबच येणार, परत इथे पण 6 खांब, मध्ये 1 साखळी येणार, त्याच्या इथे परत खांब 3 खांब 1 साखळी, ते 6 खांब, त्याच्यामध्ये 1 साखळी आणि इथेपर्यंत कंप्लीट असा पूर्ण हा चौकोन आपण तयार करून घेऊया.